प्लग की के बघा ईएमएफ अ बॅटरी ऑफ ईएमएफ ई बॅटरीचा ईएमएफ ई प्लग की के अँड रेव्हस्टॅट आर ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज कशामध्ये कनेक्ट केले आहे सिरीज हा पोटेन्शियोमीटर वायर आहे आता तुम्हाला माहित आहे तिन्ही ॲप्लिकेशनमध्ये वरचं सर्किट चेंज झालं आहे डायरेक्ट मेथड किंवा इंडिव्हिज्युअल सेल मेथडमध्ये आपण वर E1 घेतो खाली E2 घेतो कॉम्बिनेशन मेथडमध्ये एकदा आपण सममध्ये घेतो आणि एकदा डिफरन्समध्ये घेतलं होतं बरोबर आहे हे वरचं सर्किट चेंज होतं आता इंटरनल रेझिस्टन्स फाइंड करत असताना सुद्धा बाळांनो थोडं लक्ष द्या इथं घेतलं बाळांनो मी सपोज एक एक्सटर्नल रेझिस्टन्स घेतला कॅपिटल आर इथं प्लग की के घेतली लक्षात ठेवा एक्सटर्नल रेझिस्टन्स इथं घेतलं प्लग की के ओके नंतर इथं घेतला सेल प्लस मायनस ओके नंतर इथं त्याचा एक इंटरनल रेझिस्टन्स घेतला आर आय ओके अँड हिअर वी क्लोज दिस इज द गॅलोनोमीटर अँड दिस इज द जॉकी ऑब्वियसली नेहमीप्रमाणे ओके आता काय करायचं इकडे बघा हा जो सेल आहे ही जी बॅटरी आहे या बॅटरीचा ईएमएफ किती घेतला सांगा ई की E1 आणि नेहमी सांगतो या सगळ्या सर्किटचा ड्रायव्हर सेल कोण आहे ई आहे तर सगळ्यांना माहित आहे युअर ई शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे बाळांनो E1 ईची व्हॅल्यू E1 पेक्षा जास्तच असली पाहिजे ई शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे E1 लक्षात ठेवा ओके मग मला हे सांगा E1 आणि ई मध्ये ई मोठा आहे हा ड्रायव्हर सेल आहे आता सगळ्यात पहिले आपण काय करू सगळ्यात पहिल्या प्रोसिजरमध्ये क्लोज द की के बघा मी काय म्हणताय हां क्लोज द की के बघा की के क्लोज केली की जर का क्लोज केली तर करंट विल स्टार्ट टू फ्लो ओके सर्किट मधनं करंट फ्लो होणं स्टार्ट होईल हे बघा सर्किट मधनं करंट आला आय हा करंट या साईडला गेला या साईडला गेला ओके असा करंट गेला हां पूर्ण सर्किट मधनं करंट फ्लो झाला आता सगळ्यात पहिले काय करायचं ओपन द की के समजा ही K1 की आपण ओपन केली हां आता मला हे सांगा ती वरची की ओपन केली तर जो वरचा जो रेझिस्टन्स आहे तो कुठला रेझिस्टन्स आहे सांगा इंटरनल रेझिस्टन्स आहे की एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे एक्सटर्नल कॅपिटल आर तो सर्किटमध्ये येणार की येणार नाही आता येणार की येणार नाही म्हणजे हा जो करंट येईल हे पहा आलेला करंट लक्षात ठेवा आलेला करंट ओके इथूनच डिवाइड होतो लक्षात ठेवा चालेल वर जाणारच नाही करंट इथूनच जाणार म्हणजे आता तुमचे जे कॅल्क्युलेशन राहील ते कुणासाठी राहील सांगा ईएमएफ साठी ईएमएफ कुठला सांगा ई की E1 साठी झालं बघा क्लोज द की के अँड ओपन द की K1 वरची की K1 ओपन केली म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स सर्किटचा पार्ट नाही आहे सर्किटमध्ये फक्त आता इंटरनल रेझिस्टन्स आहे मग जॉकी हातात घ्यायची आणि पुन्हा जॉकी टच करत आणायची कुठून जॉकी टॅप करत तो आपण सांगा ए पॉईंटपासून ए टू कुठपर्यंत सांगा बी ओके ए टू बी जॉकी टॅप करत आणायची आणि असा कुठला तरी एक पॉईंट येतो बाळांनो लक्षात ठेवा असा कुठला तरी एक पॉईंट येतो जसं फॉर एक्झाम्पल हा म्हणतो आपण असा कुठला तरी एक पॉईंट आला की ज्या पॉईंटला ओके ज्या पॉईंटला करंट फ्लो थ्रू गॅलोमीटर किती आला आहे सांगा 0 आला आहे गॅलोमीटरमधून जाणारा करंट किती आला आहे 0 मग गॅलोमीटरमधून जाणारा करंट 0 आला म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठला पॉईंट बघितला बॅलन्सिंग कंडिशन बघितली बॅलन्सिंग कंडिशनलाच आपण नल पॉईंट म्हणतो कुठला पॉईंट नल पॉईंट करेक्ट आहे तुमचा एक्सपेरिमेंट संपला जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आता कोणासाठी तयार झाले सांगा ई की E1 कॅल्क्युलेशन कसे करायची मी सांगतो सगळ्यात पहिले क्लोज द की के क्लोज केली नंतर ती वरची जी की होती कुठली सांगा K1 ती आपण ओपन केली आहे लक्षात ठेवा सो क्लोज द की के नंतर इथे लिहू शकता ओपन द की K1 बघा ओपन द की K1 ही K1 की ओपन केली ओके झालं त्यामुळे तुमचा करंट हा येलो कलरचा बघा करंट दाखवला हा खालच्या सर्किटनं गेला असा करंट गेला इथून आणि इथूनच वापस आला आणि नंतर तुम्हाला बॅलन्सिंग कंडिशन तुमचा एक्सपेरिमेंट संपला डी पॉईंट भेटला तुम्हाला कॅल्क्युलेशन सुरू झाले कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्यात पहिले आपण बॅलन्सिंग लेंथ फाइंड करतो सांगा बॅलन्सिंग लेंथ कोणापासून फाइंड करतो ए पासून की बी पासून ए पासून म्हणजे आता अर्थ सगळ्यात पहिले काय करायचं लेंथ की लेंथ एडी इज इक्वल्स टू L1 हे पहा ए पासून फाइंड करायची हा ए पॉईंट आहे ए पासून बॅलन्सिंग लेंथ मेजर केली एडी सांगा एडीची व्हॅल्यू किती असते एल की L1 आता लक्ष द्या एडीची व्हॅल्यू L1 आली त्यानंतर आपली कॅल्क्युलेशन E1 साठी सगळ्यांना माहिती आहे E1 काय असतं बोला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर ऑफ बोला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर ऑफ लेंथ हां पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर ऑफ लेंथ किती असतं सांगा ए की एडी ओके पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर ऑफ लेंथ एडी ओके सो यू सिम्पली कॅन सी E1 इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्सला VAD म्हणू शकतो पोटेन्शियल डिफरन्स आपण काय म्हणतो व्ही की VAD ओके आता पोटेन्शियल डिफरन्स VAD इज इक्वल्स टू किती असतं आय की IR सगळ्यांना माहीत आहे ओके कारण EMF पोटेन्शियल डिफरन्स या सगळ्यांची युनिट काय असतात व्होल्टेज असतात आणि गेले कित्येक दिवस झाले मी हेच करताय लक्षात ठेवा ओके सो EMF इज इक्वल्स टू VAD इज इक्वल्स टू किती असतं आय की IR आता सगळ्यांना माहिती आहे IR असेल तर आपण काय करायला पाहिजे बाळांनो सांगा IR असेल तर आपण काय करायला पाहिजे बोला हां बोला
बोला आर असेल तर काय करायला पाहिजे सांगा. येस, हा कोण आहे सांगा. आय. आर म्हणजे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय असतं सिग्मा की सिग्मा इंटू L1, सिग्मा इंटू L1. सो दिस इज द कॅल्क्युलेशन E1. खतम. चालेल. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. कारण आपण जे कॅल्क्युलेशन करताय त्या EMF E1 साठी करताय, लक्षात ठेवा. चालेल. एक कॅल्क्युलेशन डायरेक्ट मेथडमध्ये E1 E2 होते, इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करायचो. कॉम्बिनेशनमध्ये E1 + E2 आणि E1 - E2 होते. आणि इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्याच्या केसमध्ये एकच आहे EMF E1. सो E1 इज इक्वल्स टू I सिग्मा L1. झालं. येस. आता इकडे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे, लक्षात ठेवा काय करायचं. हां, आता बाळांनो इकडे बघायचं. हां, काय करायचं बघा. हां, आता तुम्ही सगळ्यात पहिले सांगू शकता क्लोज द की K1. ही K1 जी की आहे ना ती क्लोज करायची, म्हणजे बटन चालू करायचं. झालं. आता मला हे सांगा, ही तर की क्लोज आहे नो डाऊट, म्हणजे सर्किटमधून तसा करंट जात होता. चला सरळ इथं लिहितो क्लोज द की K1. चला K1 की क्लोज केली. आता K1 की क्लोज झाल्यामुळे काय झालं सांगा बरं. बोला, तुमची K1 की क्लोज झाल्यामुळे काय झालं. तर मला हे सांगा, तो जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल R तो सर्किटमध्ये आला काय. आता आला की नाही आला. आलाय. म्हणजे वरचं सर्किट ओपन आहे की क्लोज आहे. खालचं तर क्लोज आहे, तर वरचं सर्किट ओपन झालं. मग आता बाळांनो मला हे सांगा, इकडे लक्ष द्या. हे बघा, म्हणजे आलेला करंट इथनं फ्लो होतो असा. येस, इथनं करंट फ्लो होतो, इथनं करंट फ्लो होतो, दोन्ही साईडने करंट फ्लो होतो. इथून येतो आणि इकडे करंट चालला जातो. मग आता तुम्हाला समजायला पाहिजे, हा जाणारा करंट पूर्वी पहिले फक्त खालून जायचा, आता खालून जात आहे की दोन डिवाइड होत आहे. डिवाइड होत आहे. मग डिवाइड झाल्यामुळे मला हे सांगा, हा कॅपिटल R आणि स्मॉल r पहिले फक्त इंटरनल रेजिस्टन्स होता, कॅपिटल R नव्हताच. आता सर्किटमध्ये दोन्ही रेजिस्टन्स आले. कुठले. कॅपिटल R आणि स्मॉल r. सांगा ते दोघं सिरीजमध्ये आले की पॅरलमध्ये आले. बोला, कॅपिटल R आणि स्मॉल r हे सिरीजमध्ये आले की पॅरलमध्ये आले. बडबड करू नका, विचार करून आन्सर द्या. सिरीज की पॅरलल. पॅरलमध्ये सांगा दोघांमधून जाणारा करंट सेम असतो की डिफरंट. डिफरंट. आणि सिरीजमध्ये सेम. मग मला हे सांगा, इथून जर करंट आला तर करंट डिवाइड झाला ना. करंट डिवाइड झाला म्हणजे सेम करंट गेला की डिफरंट गेला. डिफरंट. डिफरंट म्हणजे दोघं सिरीजमध्ये आले की पॅरलल. तर लक्षात ठेवा, आता ती वरची की K1 आहे ती क्लोज केल्यामुळे काय झालं, तर सरळ सांगू शकता कॅपिटल R अँड स्मॉल r आहे. कॅपिटल R म्हणजे असतं एक्सटर्नल रेजिस्टन्स, स्मॉल r आहे म्हणजे कोण असतं इंटरनल रेजिस्टन्स. ओके. R इन पॅरलल. R इन पॅरलल. लक्षात ठेवा, हे दोन्ही रेजिस्टन्सेस पॅरलमध्ये आले. बघा मी काय म्हणताय, कॅपिटल R अँड R आहे हे दोघं सिरीजमध्ये आले की पॅरलल. पॅरलल. तुम्हाला माहित आहे, जेव्हा रेजिस्टन्सेस पॅरलमध्ये येतात तेव्हा सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स वाढतो की कमी होतो. कमी होतो. सिरीजमध्ये काय होत असते, धडाधड ॲडिशन असते, त्यामुळे सर्किटचा रेजिस्टन्स वाढतो. पण पॅरलमध्ये डायरेक्ट ॲडिशन नसते. पॅरलमध्ये ॲडिशन असते की रेसिप्रोकलची ॲडिशन असते. रेसिप्रोकलची ॲडिशन असते. त्यामुळे सर्किटचा ते दोघं पॅरलमध्ये आल्यामुळे सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय होतो सांगा, कमी होतो. सो इथं सरळ सांगू शकता R इक्विव्हॅलंट दॅट इज रेजिस्टन्स ऑफ CKT. CKT म्हणजे सर्किट काय होतं सांगा, डिक्रीजेस. सर्किटचा रेजिस्टन्स कमी होतो. आता सर्किटचा रेजिस्टन्स कमी झाल्याने काय झालं लक्ष द्या बरं का. पुन्हा एकदा सांगतो, वरची की क्लोज केली. पहिले सर्किटमध्ये जेव्हा की ओपन होती तेव्हा फक्त R1 साठी कॅल्क्युलेशन केली, म्हणजे E1 साठी. ओके, EMF E1 साठी. पण आता की क्लोज केली तर कॅपिटल R आणि स्मॉल r दोघे सर्किटमध्ये आले. पण सर्किटमध्ये येताना सिरीज आली की पॅरलल. पॅरलल. पॅरलमध्ये आले म्हणजे सर्किटचा रेजिस्टन्स काय झाला, कमी झाला. आणि सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे काय झालं सांगा. बाबाचा लॉ यूज करा. काय म्हणतो बाबा. बाबा काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं. मी इथे PD लिहितो. बोला, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं, IR. सो पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू RI लिहू शकता ना तुम्ही. येस. आणि पोटेन्शियल डिफरन्स R ला सुद्धा काय असतो, डायरेक्टली असतो. मग मला हे सांगा, सर्किटचा रेजिस्टन्स काय झाला, कमी झाला. हे बघा, सर्किटचा रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सेम राहिले की कमी झालं. कमी झालं. म्हणजे आता इकडे लक्ष द्या बाळांनो, जेव्हा की ओपन होती तेव्हा सर्किटमध्ये एक्स्टर्नल रेजिस्टन्स नव्हता, तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स किती आलं होतं सांगा, E की E1. करेक्ट आहे, E1 आलं होतं. आता की क्लोज केली म्हणजे सर्किटमध्ये एक्स्टर्नल रेजिस्टन्स आला. मग एक्स्टर्नल रेजिस्टन्स सोबत इंटरनल रेजिस्टन्स पॅरलमध्ये आला. सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कमी झाला. आणि सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कमी झाला तर पोटेन्शियल डिफरन्स सांगा वाढलं असेल की कमी झालं असेल. कमी झालं असेल. म्हणजे आता जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ते E1 असेल की E1 पेक्षा कमी असेल. E1 पेक्षा कमी असणार आहे. का बरं E1 पेक्षा कमी आहे सांगा बरं. का बरं E1 पेक्षा कमी आहे. कारण E1 कॅल्क्युलेशन केव्हा काढले. ओके, कॅपिटल R साठी, स्मॉल r साठी की ओनली स्मॉल r साठी. ओनली स्मॉल r. आता की काय केली, क्लोज. त्यामुळे कॅपिटल R आणि स्मॉल r हे दोघं सिरीजमध्ये आले की पॅरलल. सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय झाला, कमी. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कमी झाला म्हणून पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कमी झाला म्हणून पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय झालं, कमी झालं. ओके, म्हणजे पहिलं कॅल्क्युलेशन E1 साठी होतं. आताचं कॅल्क्युलेशन कोणासाठी आहे, E2 तर नाहीच आहे. आताचं कॅल्क्युलेशन अशा पोटेन्शियल डिफरन्स साठी आहे की जे पोटेन्शियल डिफरन्स E1 पेक्षा
सांगा इवन पेक्षा जास्त आहे की कमी आहे? इवन पेक्षा जास्त आहे की कमी आहे? बोला कमी आहे. का बरं कमी झालं सांगा? पुन्हा एकदा विचारताय बोला. कारण की क्लोज केल्याने किती रेजिस्टन्स आले सर्किटमध्ये? कॅपिटल आर अँड स्मॉल आर. सिरीज की पॅरलल? सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स वाढला की कमी झाला? बरं, सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कमी झाला त्यामुळे काय झालं? पोटेन्शियल डिफरन्स कमी व्हायला पाहिजे. कारण ओके, मग पहिले पोटेन्शियल डिफरन्स किती होतं? E1. आता पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? E2 तर तिथं नाहीच आहे कुठं. आहे काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स, पण ते E1 पेक्षा, बोला E1 पेक्षा, म्हणून इथे इंग्लिशमध्ये काय लिहिलं जाते? हां ओके बघा, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स डिक्रीजेस. आता मी काय लिहितो लक्षात ठेवा. हां सो लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स अल्सो डिक्रीजेस. पोटेन्शियल डिफरन्स अल्सो डिक्रीजेस. पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय झालं? कमी झालं. अँड बिकम्स टर्मिनल पोटेन्शियल. बघा मी काय म्हणताय, बिकम्स टर्मिनल पोटेन्शियल व्ही. बघा मी काय लिहिलं, वाचावर काय लिहिलं? हां कमॉन बोला. पोटेन्शियल डिफरन्स अल्सो डिक्रीजेस अँड बिकम्स टर्मिनल पोटेन्शियल व्ही. मला हे सांगा, पहिलं कॅल्क्युलेशन कोणासाठी झालं? ई की E1? बोला. आता कॅल्क्युलेशन कोणासाठी होत आहे? कुठल्या तरी E2 नाही आहे इथे. E2 नाही आहे इथे, करेक्ट आहे. कुठल्या तरी एका पोटेन्शियल डिफरन्ससाठी होत आहे, पण ते असं पोटेन्शियल डिफरन्स जे E1 पेक्षा कमी आहे. बस. सो दॅट इज यू कॅन से युअर V इज लेस दॅन E1. V इज लेस दॅन काय? E1, करेक्ट आहे. आता मला हे सांगा, हे कॅल्क्युलेशन मी कोणासाठी लिहिलं सांगा? ई की E1? अरे बोला ना, कोणासाठी सांगा? E1. आणि ते कॅल्क्युलेशन आता कोणासाठी लिहिलं सांगा? E1 साठी लिहिल की V साठी लिहिणार? बोला V. कारण असं E1 आहे सर, हे E1 साठी केलं ते E2 साठी करा असं होत नाही, कारण की E2 नाहीच आहे कुठे इथं. ओके, फक्त एवढा माहिती आहे की नवीन पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं जे E1 पेक्षा कमी आहे. ते E1 पेक्षा जे कमी आहे त्याला मी काय कशाने दाखवलं? V नी. सर E2 नी दाखवा ना. दाखवू शकलो असतो E2 नी, काही फरक नाही पडत, पण टेक्स्टबुक मध्ये V दिलाय. टेक्स्टबुक मध्ये काय दिलाय? V. त्यामुळे V नी. शेवटी E2 दाखवा, E3 दाखवा, E' दाखवा. युनिट काय? व्होल्ट. आणि V चं युनिट काय? व्होल्टच आहे, लक्षात ठेवा. चालेल. ओके, पुन्हा वाचा सेंटेन्स एक आलेलं. हां पोटेन्शियल डिफरन्स अल्सो डिक्रीजेस. बघा रेजिस्टन्स कमी झाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स कमी होते. का बरं? कारण की आपण कुठे शिकलोय, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स सुद्धा असतो, लक्षात ठेवा. चालेल. ओके हां सो लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स अल्सो डिक्रीजेस अँड इट बिकम्स द टर्मिनल पोटेन्शियल व्ही. कमी होईल. आणि एवढं लक्षात ठेवा, जो काय व्ही तयार झाला तो E1 पेक्षा कमी आहे. मग आता जे काय कॅल्क्युलेशन राहील ते कोणासाठी राहील? E1 साठी की V साठी? पुन्हा घ्या हातात, काय घ्या? जॉकी. आणि पुन्हा काय करा? टच करा. करेक्ट आहे. टच केल्यानंतर काय होईल सांगा? बोला. तुम्हाला सेम पॉईंट येईल की दुसरीकडे कुठेतरी येईल? D' पॉईंट आला. D' घ्या, P' जो पॉईंट असेल. पुन्हा बॅलन्सिंग लेन चेक करा. सांगा बॅलन्सिंग लेन कोणापासून मेजर करायची? B पासून की A पासून? मग काय चेक करायचं? A की AD'? AD'. म्हणजे काय चेक करायचं बघा, लेंथ ऑफ AD' इज इक्वल टू, सांगा L1 असतं की L2? L2. चला मग आता कॅल्क्युलेशन कोणासाठी राहील? E साठी की V साठी? V साठी. आपल्याला माहिती आहे V साठी. तो V सांगा E1 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. पण ठीक आहे ना, V आहे. V ला आपण काय म्हणू सांगा? पोटेन्शियल डिफरन्स. ओके, अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बॅलन्सिंग लेंथ ऑफ, बॅलन्सिंग बघा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द बॅलन्सिंग लेंथ ऑफ. हां सांगा बॅलन्सिंग लेंथ L1 आहे की L2 आहे? L2. मग आता मला हे सांगा V इज इक्वल टू किती असतं सांगा? I की IR? IR. सो IR म्हणजे किती असतं? सिग्मा की सिग्मा L2? सिग्मा L2, दॅट इज V. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. हे थोडं डेरिव्हेशन मी पहिले सांगितलं होतं, थोडं लक्ष द्या इकडे. हां ओके, सर्किटमध्ये कोण आहे सांगा? E1 आहे की E2 आहे? E1. म्हणजे कॅल्क्युलेशन पहिले E1 साठी केलं, पण जेव्हा मी E2 साठी, E2 नाहीच आहे, जेव्हा मी की क्लोज करतो तेव्हा एक नवीन पोटेन्शियल डिफरन्स येतं. ते नवीन पोटेन्शियल डिफरन्स किती येतं मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे ते E1 पेक्षा. आणि त्याला मी कशाने दाखवलं? मी दाखवलं V नी. का बरं? कारण टेक्स्टबुकमध्ये V दिला, नाही तर टेक्स्टबुकमध्ये E2 असतं तर आपण E2 नी दाखवलं असतं. ओके झालं. मग त्याची बॅलन्सिंग लेंथ काढली, त्याचं कॅल्क्युलेशन केलं, खतम. चालेल. आता इकडे लक्ष द्या, काय करायचं आहे बघा. सरळ सांगू शकतो बाळांनो, इक्वेशन नंबर 1 डिवायडेड बाय काय? इक्वेशन नंबर 2. येस. आता मला हे सांगा, इक्वेशन नंबर 1 ची LHS काय? बोला. इक्वेशन नंबर 1 ची LHS किती आहे? E1. इक्वेशन नंबर 2 ची LHS किती आहे? बोला V. मग आता इक्वेशन नंबर 1 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 ची LHS आहे बाळांनो E1. इक्वेशन नंबर 2 ची LHS आहे बाळांनो V. म्हणजे E1 की E1 अपॉन V? LHS अपॉन LHS. त्या साईडला RHS अपॉन RHS. सांगा इक्वेशन नंबर 1 ची RHS काय? I सिग्मा L1. आणि इकडे काय लिहायचं? I सिग्मा L2. सो I सिग्मा L1 I सिग्मा L1 लक्षात ठेवा, I सिग्मा L1 आणि इथे लिहायचं I सिग्मा काय करायचं? L2. सो I सिग्मा गेट्स कॅन्सल. आणि जर का असं केलं तर व्हॉट यू विल गेट? कम ऑन.
सरळ सांगू शकता E1 डिवाइड बाय V इज इक्वल्स टू किती असतं L1 अपॉन काय L2. E1 डिवाइड बाय V इज इक्वल्स टू L1 अपॉन किती असतं L2. ओके झालं, एक आलं इक्वेशन. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 3. आता मात्र थोडं लक्ष द्या, इथून त्या डेरिव्हेशनमध्ये ट्विस्ट येतो थोडा. काय ट्विस्ट येतो? आता जेव्हा मी करंट इलेक्ट्रिसिटी सुरू केला होता तेव्हा पहिल्या दिवशी मी 11th स्टँडर्डचा करंट इलेक्ट्रिसिटी शिकवला होता आणि त्या 11th स्टँडर्डच्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये EMFचा मी कॉन्सेप्ट शिकवला होता आणि EMFच्या कॉन्सेप्टमध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की करंट कसा काढतात. जसं फॉर एक्झाम्पल बाबा काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं I. सो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं सांगा, I की IR. सो पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल्स टू किती असतं मल्टिप्लाइडचा I, R डिवाइड मध्ये आला तर I. सो I ची व्हॅल्यू किती असतं सांगा, V की V बाय R. बघा I ची व्हॅल्यू V बाय R. से येस. मग मला हे सांगा करंट I ची व्हॅल्यू किती झाली. खाली जर का एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तर वर काय असतो सांगा V. हे बाय इथे दिलाय. खाली जर का फक्त सर्किटमध्ये जर का फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल, कॅपिटल R मध्ये कोण आहे रेजिस्टन्स की एक्सटर्नल रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स. खाली जर का फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स R असेल तर वर कोण असतो सांगा V. पण खाली जर का R सोबत स्मॉल r असेल तर वर काय तो सांगा V की E. जा पहिल्या दिवशी जेव्हा मी करंट इलेक्ट्रिसिटी शिकवलं होतं ना त्या दिवशी सांगितलं होतं हे 11वीचं करंट इलेक्ट्रिसिटी आहे. करंट कसा काढला जातो तो V बाय R, नो डाऊट. शेवटी V असू द्या E असू द्या मिनिंग सेमच आहे. E म्हणजे EMF त्याचं युनिट असतं व्होल्ट, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्याचं युनिट काय असतं बोला व्होल्ट. खाली कोण आहे सांगा रेजिस्टन्स. खाली जर का फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तर वर काय असतं सांगा V आणि खाली जर का एक्सटर्नल सोबत कोण असेल इंटरनल तर वर काय असतं E असतं, लक्षात ठेवा. चालेल. सो गाईज ऑब्विसली आता इथं E असणार आहे की E1 असणार आहे E1, कारण की आपल्या डायग्राम मध्ये E1च असतो. ठीक आहे, आपण याच्याबद्दलच बोलत असतो. इकडलं काहीच कामाचं नाही. इकडलं फक्त ड्रायव्हर सेल आहे. जे काय कॅल्क्युलेशन सुरू आहे ते वरचे सुरू आहे. डायरेक्ट मेथडमध्ये आपण वर्सेस सर्किट बघितलं, कॉम्बिनेशन मेथडमध्ये आपण वर्सेस सर्किट बघितलं आणि इंटरनल रेजिस्टन्समध्ये आपण वर्सेस सर्किट बघणार आहे. तुम्हाला माहित असेल हे सर्किट तिन्ही ॲप्लिकेशनचं काय सेमच आहे, फक्त वरचा पार्ट चेंज होतो सर्किटचा. ओके, आजचं कितवं ॲप्लिकेशन सुरू आहे, सेकंड की थर्ड. ओके चला, मग आता मला हे सांगा इथं E अपॉन V1 ची व्हॅल्यू काढू. कसं, आता एक काम करा, हा कोण आहे सांगा E1, हे समजलंय सगळ्यांना. येस. आता हा कोण आहे E1. आता मला हे सांगा या रेशोमध्ये पहा रेशो, मल्टिप्लाइडचा V डिवाइड मध्ये घ्या. हा E1 मल्टिप्लाइडचा V डिवाइड मध्ये घ्या. हा कॅपिटल R खाली जाऊ द्या आणि खालचा R वर घ्या, म्हणजे किती येईल R प्लस R आहे. सो सिंपल सांगू शकता E1 डिवाइड बाय V इज इक्वल्स टू कॅपिटल R प्लस R आहे डिवाइडेड बाय कॅपिटल R. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 4. खतम. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 4. गॉट इट गाइज एव्हरीवन, समजलंय सगळ्यांना. येस. बघा काय म्हणताय मी. बाळांनो लक्ष द्या, हा E1 V खाली घेतला, कॅपिटल R प्लस R आहे वर आला आणि कॅपिटल R खाली आला. सो E1 डिवाइड बाय V इज इक्वल्स टू कॅपिटल R प्लस R आहे डिवाइडेड बाय किती असतं कॅपिटल R. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 4. बरं आहे. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ला कम्पेअर करा. सो यू सिम्पली कॅन से फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं बोला 3 अँड इक्वेशन नंबर किती असतं बाळांनो 4. बोला फ्रॉम इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या तिन्ही इक्वेशनला बघितलं तर तुम्हाला समजेल 3 आणि 4 ला तर दोघांच्या LHS काय सेम. जर LHS सेम असेल तर RHS सुद्धा काय होतील सेम. सांगा RHS काय बोला L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू R प्लस R आहे डिवाइड बाय काय कॅपिटल R. सो यू सिम्पली कॅन से L1 अपॉन किती असतं L2 इज इक्वल्स टू कॅपिटल R प्लस किती असतं R आहे डिवाइडेड बाय कॅपिटल R. इज दॅट क्लिअर. येस. आणि आपलं काम काय होतं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स की इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. सो कॅपिटल R इंटू असतं L1 इज इक्वल्स टू L2 इंटू किती असतं कॅपिटल R प्लस किती असतं R आहे. येस. सो बाळांनो कॅपिटल R इंटू असतं L1 इज इक्वल्स टू ब्रॅकेट ओपन करा R इंटू L2 प्लस किती असतं RI इंटू L2. करेक्ट आहे. ओके. सो कॅपिटल R इंटू किती असतं L1 मायनस कॅपिटल R इंटू किती असतं L2 इज इक्वल्स टू किती असतं RI इंटू किती असतं L2. लक्षात ठेवा. करेक्ट आहे. हे पहा कॅपिटल R इंटू L1 हा प्लस चिन्ह मी काय काय होईल मायनस आणि इथं RI इंटू L1. आता एक काम करा, सांगा यातनं काय कॉमन निघतं कॅपिटल R. सो कॅपिटल R आय कॅन मेक इट कॉमन. सो व्हॉट आय हॅव लिफ्ट विथ कम ऑन इट्स L1 मायनस किती असतं L2 इज इक्वल्स टू बोला इट्स RI इंटू किती असतं L2. झालं. सो कॅपिटल R इन ब्रॅकेट किती असतं L1 मायनस L2 डिवाइडेड बाय काय असतं L2 इज इक्वल्स टू किती असतं RI. सो गाइज इंटरनल रेजिस्टन्स RI इज इक्वल्स टू कॅपिटल R इन ब्रॅकेट बोला A मायनस B बाय C, A बाय C B बाय C. सांगा L1 अपॉन L2 मायनस कम ऑन L2 अपॉन L2. करेक्ट आहे. बघा ना A मायनस B बाय C, A बाय C B बाय C, L1 अपॉन L2 मायनस L2 अपॉन L2. सो गाइज इंटरनल रेजिस्टन्स RI इज इक्वल्स टू कॅपिटल R इन ब्रॅकेट किती असतं L1 अपॉन L2 मायनस किती असतं 1. झालं. येस. सो कॅपिटल R स्मॉल RI इज इक्वल्स टू कॅपिटल R इन ब्रॅकेट बोला L1 अपॉन L2 मायनस L2 अपॉन L2 किती असतं 1. दिस इज द वे हाऊ टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स. अशा प्रकारे आपण काय काढतो सांगा इंटरनल रेजिस्टन्स. चला नोट्स काढा 2 मिनिटं. नोट्स काढा सगळ्यांनी. त्यातून थोडा डेरिव्हेशन्स वाचून घेऊ. काही गोष्टी लागत असेल तर आपण ठीक मार्क करू. चला बघा लवकर.
आता मला हे सांगा, आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल थर्ड अप्लिकेशन आहे बघा. डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ अ नीट सर्किट डायग्राम हाउ विल यू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल बाय युजिंग पोटेन्शियोमीटर, डिराइव द नेसेसरी फॉर्म्युला. चला वाचा काय दिलाय नोट्समध्ये बघ. वाचा सगळ्यात पहिले. सर्किट दिसतंय वरचं? येस. जो वरचं सर्किट आहे तिथं जो एक्स्टर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल आर, तिथं की कुठली दिली आहे सांगा, K2 की K1? K1. चला वाचा काय दिलाय, कम ऑन. हां वाचा काय दिलाय, कम ऑन. हां अ बॅटरी वाचा ना. अ बॅटरी ऑफ EMF E, प्लग की K and rheostat RH are connected in series between the terminals काय A and B of the potentiometer wire. वाचा. A cell of EMF E1 and internal resistance R and resistance box RB and plug key K1, galvanometer G and jockey are connected in the circuit as shown in the figure. पुढे वाचा. Jockey can be slide along the potentiometer wire between the terminals A and B. बोर्ड्स मध्ये स्लाइडेज वर्ड यूज केला जातो, पण ऍक्च्युअली स्लाइड करायची की टॅप टॅप, पण बोर्ड मध्ये काही फरक नाही पडत, तुम्ही साइडला किंवा टॅपला. हां हियर द EMF E मस्ट बी ग्रेटर दॅन किती असतं, E की E1? ड्रायव्हर सेल मोठा असला पाहिजे. चला सगळ्यात पहिली प्रोसिजर काय, मला हे सांगा. सगळ्यात पहिल्या प्रोसिजरला तुम्ही काय केलं, इकडे बघा. हां सांगा, फर्स्ट प्रोसिजरला काय केलं तुम्ही? K1 काय केली, ओपन अँड की क्लोज. हे बघा, मेन की क्लोज केली आणि K1 ओपन केली, बरोबर आहे. चला वाचा काय दिलाय. येस कम ऑन. हां द की K1 इज केप्ट ओपन अँड की K इज क्लोज. करंट फ्लोज थ्रू द पोटेन्शियोमीटर वायर बिटवीन द टर्मिनल A and B. वाचा वाचा वाचा. Jockey is touched at a different points along the potentiometer wire AB and the point D is obtained at which galvanometer shows no deflection and point D is called as null point. Okay, चला. Length of the wire between the point A and D is equals to किती असतं, L की L1? L1 is measured. सिग्मा म्हणजे काय असतं, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. चला तिथं कॅल्क्युलेशन संपले. डायग्राम मध्ये D पॉईंट दिसला आणि तुझं तुमचे कॅल्क्युलेशन एक्सपेरिमेंट संपला आणि काय सुरू झाले, कॅल्क्युलेशन. हे बा मी कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करून दिले, तुम्हाला लागले तर हे लिहा, मला काही फरक नाही पडत, पण तशी मी बॉक्समध्ये लिहून दिली आहे तुम्हाला. चला वाचा. सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन E1 साठी वाचा. E1 काय असतं बोला, वाचा ना. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट A and D. मी लिहिलं पोटेन्शियल डिफरन्स मीटर ऑन द वायर AD, बरोबर. AD ची वायर हेच आहे, हे बा A आणि D लक्षात ठेवा. चालेल. पुढे वाचा काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द लेंथ किती असतं, L की L1? L1. AD ची लेंथ L1 आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. तर करंट किती असतो I आणि रेजिस्टन्स किती असतं, सिग्मा की सिग्मा L1? सिग्मा L1. इथपर्यंत सगळं बरोबर आहे, बरोबर आहे. आता मात्र सेकंड काय, एक काम करायचं. आता तिथं थोडं घाणेरडं लिहिलं आहे, तर तिथं काय करा, एवढा पॅच सांगताय मी. कुठला एवढा पॅच? हां एवढा पॅच तुम्ही क्रॉस करून टाका बाळा. हे टेक दिसतंय बॉक्सच्या खाली, टेक. टेक पासून इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2 पर्यंत क्रॉस करा, क्रॉस करा. केलं क्रॉस? टेक पासून इक्वेशन नंबर 2 आणि हे लिहून घ्या. चला काय लिहिलं सांगा पुन्हा. हे वाचा काय लिहिलं, थांबा पहिले वाचा. क्लोज द की K1. पुढे R and RI are in parallel. पुढे R equivalent R circuit decreases. ओके, पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीजेस अँड बिकम्स टर्मिनल पोटेन्शियल. आणि मग हे असं लिहावं लागेल, V इज इक्वल्स टू इथपर्यंत यायचं आहे तुम्हाला. हे बाय मग सर कसं लिहायचं तेवढ्या पॅचमध्ये बघा. आता इथे ॲडजस्ट करा थोडं, तर इकडे लिहा नाही तर इकडे लिहा, थोडं काहीतरी लिहिता येईल का? करावंच लागणार ॲडजस्ट, कारण की तिथं घाण लँग्वेजमध्ये दिलं आहे, थोडं अवघड लँग्वेज. मी इझी लँग्वेजमध्ये करून दे. बॉक्सच्या खालचं चला लवकर फास्ट. इक्वेशन नंबर 2 पर्यंत लवकर चला, लवकर फास्ट. ओके लिहिलंय का, तेवढी साईड लिहिली आहे? ओके हां. त्यानंतर काय करायचं बघा बाळांनो, इकडे लक्ष द्या. हां एवढा पाच लिहून घ्या लवकर फास्ट. इक्वेशन 2 पर्यंत येता मग तुम्ही. झालाय? येस. बाकी सगळे कॅल्क्युलेशन्स करून दिलेत बाळांनो मी तुम्हाला. चला इकडे या नोट्समध्ये या. चला पेज नंबर 14 वर या. आपल्याला बघायचं आहे व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. या ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर, हे सगळं बघायचं आहे बघा. हां ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर, काय काय ॲडव्हान्टेजेस आहे पोटेन्शियोमीटर. चला हे बघा काय असतं ना, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियोमीटर ऑलवेज मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्ट मीटर सुद्धा काय मेजर करतं, पोटेन्शियल डिफरन्स. पण ॲडव्हान्टेजेस काय, चला वाचा. बोला पोटेन्शियोमीटरचा पहिला ॲडव्हान्टेज, कम ऑन. इट इज यूज टू मेजर द EMF ऑफ सेल अँड ऑल्सो वाईल द व्होल्ट मीटर मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा पोटेन्शियोमीटरच्या ॲप्लिकेशनमध्ये टू कम्पेअर द EMF ऑफ सेल बाय युझिंग डायरेक्ट मेथड, बाय युझिंग कॉम्बिनेशन मेथड, किंवा अजून इंटरनल रेजिस्टन्स फाइंड केला म्हणजे EMF मेजर करतो. आणि तो काय मेजर करतो सांगा, पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर कुठला असतो माहिती आहे, आपल्या घरी इलेक्ट्रिशियन माहिती आहे, तो पिवळ्या कलरचा डब्बा घेऊन येतो. समजा घरी इलेक्ट्रिशियन आला, जर का एखादा सॉकेट वर्क होत नसेल तर आपण काय चेक करतो रे, त्या सॉकेटमध्ये करंट आहे की नाही चेक करतो. कसं चेक करतो तो पिवळ्या कलरचा एक डब्बा असतो, त्याला 2 पिन असतात. डायरेक्ट तो त्या 2 सॉकेटमध्ये टाकतो आणि नंतर त्याची निडल जर का फिरली
म्हणजे समजून घ्या की त्या सॉकेटमध्ये करंट आहे. निडल हल्लीच नाही म्हणजे समजून घ्यायचं सॉकेटमध्ये करंट नाही आहे. तो पोटेन्शियोमीटर चेक करतो, आपलं पोटेन्शियल डिफरन्स चेक करतो. सेकंड पॉईंट वाचा काय असतं बोला. हां, इट इज यूज टू मेजर द व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स बट व्होल्टमीटर कॅनॉट मेजर स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियोमीटर किती स्मॉल असू द्या तो मेजर करतो, सेन्स करतो. व्होल्टमीटर सेन्स करत नाही. तिसरं वाचा काय दिलाय. हां, इट इज मोर सेन्सिटिव्ह अँड ॲक्युरेट कम्पेअर टू व्होल्टमीटर. व्होल्टमीटरच्या कम्पेअर टू हा मोर सेन्सिटिव्ह आणि ॲक्युरेट आहे. कोण रे बाळांनो? पोटेन्शियोमीटर. नेक्स्ट. ओके. हां, नेक्स्ट. इट इज यूज फॉर कॅलिब्रेशन ऑफ रीडिंग ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर. लक्षात ठेवा. झालं. डिसएडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचे डिसएडव्हान्टेजेस काय लक्षात ठेवा. तू लक्ष दे रे बाळा. हां, बडबड नको करू. काय तू लास्ट. हां, व्हॉट आर डिसएडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. बोला पोटेन्शियोमीटरचे डिसएडव्हान्टेज काय. पहिलं काय सांगा. हां, इट डज नॉट गिव्ह डायरेक्ट रीडिंग. पोटेन्शियोमीटरमध्ये हे जॉकी, मग जॉकीवरनं तुम्हाला नल पॉईंट काढा, नल पॉईंट काढल्यानंतर कॅल्क्युलेशन्स करावं लागते. व्होल्टमीटरचं तसं नसतं बाळांनो. व्होल्टमीटर काय, दोन सॉकेट असतात, दोन पॉईंट असतात, दोन पॉईंट दोन सॉकेटमध्ये टाकले की डायरेक्ट रीडिंग देतो तो. लक्षात ठेवा. त्याला कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही. याला भरपूर कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. मग हे डिसएडव्हान्टेज आहे पोटेन्शियोमीटरचं की हा डायरेक्ट रीडिंग देत नाही. दुसरं वाचा. इट कॅनॉट बी यूज टू मेजर द लार्ज व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. जास्त पोटेन्शियल डिफरन्स तो मेजर करू शकत नाही. नेक्स्ट वाचा. इट इज नॉट पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे स्मॉल डिव्हाइस नाही, तुम्हाला ढापता येत नाही. ओके. व्होल्टमीटर काय खिशात टाकलं चालले घेऊन. ओके. पोटेन्शियोमीटर मी पहिले सांगितलं वुडन कार्डबोर्ड असतो मोठा, बरं आहे, डोक्यावर घेऊन जावं लागेल. तर इट इज नॉट पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे समजलं का. लिहून टाका ब्रॅकेटमध्ये. नॉट पोर्टेबल म्हणजे नॉट स्मॉल इन साईज. नॉट पोर्टेबल म्हणजे नॉट स्मॉल इन साईज. नॉट स्मॉल इन साईज. नेक्स्ट. इकडे या. पेज नंबर 12 वर या. पेज नंबर 12 वर या. बघा डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. चला पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये काय डिफरन्स आहे. ओके. चला बॉईज तुम्ही पोटेन्शियोमीटर बद्दल वाचायचं आणि गर्ल्स तुम्ही व्होल्टमीटर बद्दल वाचायचं. बोला बॉईज फर्स्ट पॉईंट. हां, पोटेन्शियल डिफरन्स. चला गर्ल्स. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. हा EMF मेजर करतो, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. हा फक्त पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. करेक्ट आहे. बॉईज सेकंड पॉईंट. हां, आता शिकलो ऍप्लिकेशन टू हाऊ टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. गर्ल्स बोला टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. बघा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे किती असतं. आर के आर आहे. आर आहे. करेक्ट आहे. लक्ष द्या. हां, नेक्स्ट पॉईंट वाचा. थर्ड काय दिलाय. कम ऑन. हां, इट इज मोर ॲक्युरेट. नेक्स्ट वाचा. इट इज लेस ॲक्युरेट. नेक्स्ट वाचा. इट डज नॉट गिव्ह डायरेक्ट रीडिंग. मी पहिले सांगितलं पोटेन्शियोमीटर डायरेक्ट रीडिंग देत नाही. पोटेन्शियोमीटरसाठी तुम्हाला काय करावं लागतात कॅल्क्युलेशन्स. तुम्ही वाचा. इट गिव्ह डायरेक्ट रीडिंग. नेक्स्ट वाचा. नेक्स्ट. ते सांगितलं लार्ज इन साईज म्हणजे समजलं नॉट पोर्टेबल. नेक्स्ट वाचा. हां, स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स. नेक्स्ट वाचा. इट कॅन बी यूज टू मेजर लार्ज पोटेन्शियल डिफरन्स. बॉईज नल डिफ्लेक्शन मेथड. यू नो प्रत्येक वेळेस आपण असा पॉईंट बघतो की ज्या पॉईंटमधनं जॉकी टच केल्यानंतर गॅल्व्हनोमीटरमधनं जाणारा करंट काय असतो 0. त्याला नल पॉईंट मेथड म्हणतात. तुम्ही वाचा रे. हां, इट वर्क्स ऑन अ डिफ्लेक्शन मेथड. कारण की याची निडल काय होत असते डिफ्लेक्ट होत असते व्होल्टमीटरची. लक्षात ठेवा. नेक्स्ट वाचा. इट्स सेन्सिटिव्हिटी इज व्हेरी. इकडे वाचा. इट्स सेन्सिटिव्हिटी इज व्हेरी लो. लक्षात. याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे, याची सेन्सिटिव्हिटी खूप कमी आहे. लक्षात ठेवा. चालेल. आता या टॉपिकचा एक शेवटचा आर्टिकल बाकी आहे. पेज नंबर 14, 15 काढा मेन. ओके 50 आणि 16. बरं. मोस्ट प्रॉबॅबली उद्या मी हे लेक्चर पूर्ण 2 तासाचं फिजिक्सचं घेईल. ओके, ज्यामध्ये या टॉपिकचा काय होणार डी एंड. ओके, पण ते कसं आहे आता पुढचा जो आर्टिकल बाकी आहे तो असं हाफ ऑफ घेता येत नाही. म्हणजे आज अर्ध आणि उद्या अर्ध एका स्लॉटमध्ये घ्यावं लागतं. तर कदाचित 2 तासही पूर्ण लेक्चर राहील फिजिक्सचं उद्या. ते बघू आपण. आणि त्यानंतर मग आपण काय सुरू करतो न्यूमेरिकल्स. आणि न्यूमेरिकलच्या आधी आपण काय लिहितो फॉर्मुले. तर आपल्याजवळ अजून 15 मिनिटं टाईम आहे. तर आपण फॉर्मुले लिहून घेऊ. कारण की 15 मिनिटात ते होणार नाही कंप्लीट. त्याला मला पूर्ण 1-1.5-2 तास लागतील. बरोबर आहे. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये मी हे पूर्ण दी एंड करेल एवढा पार्ट राहिलेला. म्हणजे उद्या करंट इलेक्ट्रिसिटीचा काय होईल दी एंड. लक्षात ठेवा. चालेल. ओके चला तोपर्यंत बेसिक फॉर्म्युलेज लिहून घ्या टॉपिकची. हां चला नोटबुक काढा सगळ्यांनी. हां बाळांनो लक्ष द्या. बेसिक फॉर्म्युलेज. हां आवाज नको रे. बघा करंट इलेक्ट्रिसिटीचे काय काय बेसिक फॉर्म्युलेज आहेत, काय काय फॉर्म्युले आपण शिकलो. इकडे बघा.
ओके, थोडे महत्त्वाचे फॉर्म्युले सांगतो मी. इकडे बघा, सगळ्यात पहिले आपण ओम्स लॉ शिकलो होतो, जे आपण 11वीला शिकलोय. सांगा पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? करंट. आवाज नको आहे, पहिले बघून घ्यात, नंतर घरी जाऊन लिहिले तरी चालतात. लक्ष द्या इकडे. पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? करंट. सो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? आय. व्ही इज इक्वल टू किती असतं? आय आर. हे फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहे. आता आपण एंट्रन्सचे लेक्चर घेतो ऑसिलेशनचे, तुमच्या लक्षात येत असेल, सगळे कशावर डिपेंड असतात? फॉर्म्युल्यावर बेस असतात. त्यामुळे फॉर्म्युले मी एका ठिकाणी लिहून देत आहे, त्याच्याबरोबर अभ्यास करा. व्ही इज इक्वल टू आय आर. ओके, त्यानंतर बाळांनो तुम्हाला माहित आहे, ओके मला हे सांगा, करंट आय इज इक्वल टू, इथं सांगू शकता की हां, सो व्ही डिवायडेड बाय आर, मल्टिप्लाइडचा डिवाइड मध्ये गेला तर काय होईल? आय. सांगा मग आय इज इक्वल टू किती असतं? व्ही की व्ही बाय आर? व्ही बाय आर. व्ही इज इक्वल टू आय आर. आय इज इक्वल टू किती असतं? व्ही बाय आर. मला हे सांगा, डिनॉमिनेटरला जर का एक्स्टर्नल रेजिस्टन्स असेल तर वर काय असतो? व्ही. आणि जर का खाली ओके कॅपिटल आर प्लस आर आय असेल, एक्स्टर्नल प्लस इंटरनल, तर वर काय असतं? व्ही की ई. करेक्ट आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आणि यूज करायचा आहे. त्यानंतर रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज, सगळ्यांना माहित आहे बाळांनो, रेजिस्टन्सेस जेव्हा सिरीज मध्ये असतात, शिकवलेला आहे मी तुम्हाला पहिल्या दिवशी. ओके, जेव्हा रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये असतात तेव्हा प्रत्येकामधनं जाणारा करंट काय असतो? सेम. सो I1 इक्वल्स टू I2 इज इक्वल्स टू किती असतं? आय. I3 इज इक्वल्स टू आय. ओके जय, लक्ष दे. ओके, I1 इक्वल्स टू I2 इक्वल्स टू I3 इज इक्वल्स टू किती असतं? आय. ओके, जेव्हा रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये असतात तेव्हा प्रत्येकामधून जाणारा करंट सेम असतो आणि प्रत्येकाच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट असतं. सो यू सिम्पली कॅन से V1 इज नॉट इक्वल्स टू V2 इज नॉट इक्वल्स टू V3. ओके, आणि V इज इक्वल्स टू आपण लिहित असतो V1 प्लस V2 प्लस किती असतं? V3. लक्षात ठेवा. आणि आपल्याला RS इज इक्वल्स टू R इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला काय तो सांगा, बोला. इट्स R1 प्लस किती असतं? R2 प्लस R3 सम ऑफ ऑल रेजिस्टन्स प्लस डॅट डॅट डॅश किती असतं सांगा? R की RN? RN. सगळ्या रेजिस्टन्सची आपण काय करतो? डायरेक्ट सम. ओके, 2 मिनिट थांबा. त्यानंतर रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल, बोला. रेजिस्टन्सेस जर का पॅरलल मध्ये असतील, बघा रेजिस्टन्सेस जर का पॅरलल मध्ये असतील अशा प्रकारे पॅरलल असतात. लक्षात ठेवा. हा झाला R1, हा झाला R2 आणि हा झाला काय? R3. ओके, हा करंट झाला I1, हा करंट झाला I2, हा करंट झाला I3. करेक्ट आहे. जर रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये असतील तर प्रत्येकामधून जाणारा करंट सेम असतो की डिफरंट असतो? डिफरंट. सो गाईज I1 इज नॉट इक्वल्स टू किती असतं? I2 इज नॉट इक्वल्स टू किती असतं? I3. पोटेन्शियल डिफरन्स V1 इज इक्वल्स टू V2 इज इक्वल्स टू V3 इज इक्वल्स टू किती असतं? V. आणि R इक्विव्हॅलेंट मध्ये 1 अपॉन R इक्विव्हॅलेंट इज इक्वल्स टू किती असतं? 1 अपॉन R1 प्लस किती असतं? 1 अपॉन R2 प्लस किती असतं? 1 अपॉन R3. करेक्ट आहे. प्लस डॅट डॅट डॅश इथे किती असतं? 1 अपॉन किती असतं? RN. सांगा सम ऑफ ऑल की रेसिप्रोकल ऑफ सम? रेसिप्रोकल ऑफ सम असतं. ठीक आहे. ओके झालं. आता हे झाल्यानंतर बस 11वीच्या एवढंच तरी महत्त्वाचं आहे, याच्यावर न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. 12वीचं जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं KCL. KCL मध्ये असतं किर्चॉफ्स करंट लॉ, ज्यामध्ये लिहितो समेशन ऑफ I इक्वल्स टू किती असतं? 0. करेक्ट आहे. ओके, त्यात तुम्हाला माहित आहे साइन कन्व्हेन्शन आपण यूज करतो. काय करतो सांगा? ओके, हा जर जंक्शन असेल तर जंक्शनला काही करंट इनकमिंग असतात. लक्ष द्या बरं का, न्यूमेरिकल सुरू आहे आता फॉर्म्युले. काही करंट इनकमिंग असतात आणि काही करंट काय असतात? आउटगोईंग. सांगा जे इनकमिंग करंट असतात, इनकमिंग करंट बाळानो सांगा, इनकमिंग करंट काय घेत असतात? बोला पॉझिटिव्ह. आणि नंतर काय? बोला आउटगोईंग करंट. हां येस, आउटगोईंग करंट काय घ्यायचे सांगा? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह. करेक्ट आहे. जंक्शनला जे करंट इनकमिंग असतात ते पॉझिटिव्ह आणि जे करंट बाहेर निघतात ते काय असतात? निगेटिव्ह. आणि समेशन ऑफ ऑल करंट इज इक्वल टू 0. हा एक रूल यूज करू शकता. अदरवाइज दुसरा रूल असतो की जर साइन कन्व्हेन्शन यूज नसेल करायचं, समेशन ऑफ I इनकमिंग, बघा रे, समेशन ऑफ I इनकमिंग इज इक्वल टू किती असतं? समेशन ऑफ I आउटगोईंग. समेशन ऑफ I इनकमिंग इज इक्वल टू किती असतं? समेशन ऑफ I आउटगोईंग. लक्षात ठेवा. इनकमिंग करंटची सम आणि आउटगोईंग करंटची सम दोघांची सम काय असतं? सेम असतं. एक तर हा रूल यूज करा, नाही तर हा रूल यूज करा. हा रूल यूज करायचा नंतर विथ साइन कन्व्हेन्शन असतं आणि हा विथ असतो की विदाउट? विदाउट. लागले तिथे लिहून टाका नो साइन कन्व्हेन्शन. ओके, आपण शिकलोय किर्चॉफ्स करंट लॉ. झालं. त्यानंतर आपण शिकलोय बाळांनो KVL, दॅट इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉ मध्ये आपण सांगितलं होतं समेशन ऑफ किती असतं? IR प्लस किती असतं? समेशन ऑफ EMF इज ऑलवेज इक्वल टू किती असतं? 0. समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. सगळ्यांना माहिती आहे IR म्हणजे काय असतं? बोला पोटेन्शियल डिफरन्स प्लस समेशन ऑफ किती असतं? EMF इज ऑलवेज इक्वल टू किती असतं? 0. आणि IR बघायचं असेल तर बाळांनो लक्षात ठेवा, हा कोण आहे? रेजिस्टन्स. हां, आणि हा कोण आहे? करंट. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन जर का काय असेल? सेम, तर IR प्रॉडक्ट काय असतं? निगेटिव्ह. येस. ओके, करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन म्हणजे हा करंट I आणि हा रेजिस्टन्स. बोला करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर IR प्रॉडक्ट निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन अपोजिट असेल तर IR प्रॉडक्ट काय असतं? बोला पॉझिटिव्ह.
करेक्ट आहे. इथं काय करायचं प्लस मायनस, इथं काय करायचं प्लस मायनस. सो प्लस मायनस. तुमचा जर का पाथ हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर ईएमएफ काय असतो निगेटिव्ह, आणि तुमचा जर का पाथ हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर ईएमएफ काय असतं बोला पॉझिटिव्ह. ईएमएफ काय असतं बोला पॉझिटिव्ह. If your path is from positive to negative, then EMF is negative. If your path is from negative to positive, then your EMF is काय पॉझिटिव्ह. तुमचा EMF काय असेल पॉझिटिव्ह असेल, लक्षात ठेवा. चालेल. ओके, नेक्स्ट हे शिकलोय आपण. त्यानंतर आपण विस्टोन्स ब्रिज शिकलोय बाळांनो, लक्षात ठेवा. विस्टोन्स ब्रिज, हा विस्टोन्स नेटवर्क म्हणतात त्याला. विस्टोन्स नेटवर्कचं दुसरं नाव काय बोला, ऑर मध्ये त्याला आपण नाव ठेवलं असतं विस्टोन्स ब्रिज. ओके, विस्टोन्स नेटवर्कला विस्टोन्स ब्रिज मध्ये म्हणतो. त्यामध्ये आपण एक कटी पतंग काढली होती, सगळ्यांना माहित आहे. याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह करून घेतले आहेत आपण. दिस इज द पॉइंट ए बी सी आणि काय असतं डी. ओके, आर रेजिस्टन्स कुठला R1, आर रेजिस्टन्स कुठला R2, आर रेजिस्टन्स कुठला R3, आर रेजिस्टन्स कुठला R4, आणि इथं काय असतं सांगा गॅल्व्हनोमीटर G. लक्षात ठेवा गॅल्व्हनोमीटर G. से येस. येस. बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे काय असतं, करंट फ्लो थ्रू गॅल्व्हनोमीटर किती असतं 0, आणि फॉर्म्युला काय असतं बोला सांगा R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू किती असतं R3 अपॉन किती असतं R4. या महिन्याच्या आपलं जुलै महिन्याच्या मिडल पासून मी पॅरेंट्स मीटिंग सुरू करणार आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुक वगैरे सगळ्या क्लिअर ठेवा बरं का, कारण पॅरेंट्स समोर मी चेक करणार नोटबुक वगैरे तुमच्या काय असतील फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्रीच्या सगळं नोट्स जे जे काय टीचर लोकांनी सांगितलं ते सगळं क्लिअर ठेवायचं, कारण की सगळे टीचर अवेलेबल राहतील पॅरेंट्स मीटिंगमध्ये. ओके, R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन किती आहे R4. करेक्ट आहे. ही झालं विस्टोन्स ब्रिज. आता विस्टोन्स ब्रिज नंतर नेक्स्ट असतं बाळांनो काय विस्टोन्स, आवाज, विस्टोन्स काय असतं बोला मीटर ब्रिज. ओके, आपण शिकलोय. हा, विस्टोन्स मीटर ब्रिज मध्ये आपण काय करतो, इन द लेफ्ट गॅप देर इज अननोन रेजिस्टन्स X, इन द राईट गॅप देर इज अ नोन रेजिस्टन्स R. हा वायर कुठला असतो सांगा ए की AC, AC. नंतर आपण कुठला असतो B, इथं काय असतो बोला गॅल्व्हनोमीटर G, आणि इथं असते जॉकी J. करेक्ट आहे, जॉकी असतं. आणि नंतर इथं पॉईंट कुठला असतो सांगा D. ओके, आता मला हे सांगा लेफ्ट हँड साईडची लेन कुठली असते LX, राईट हँड साईडची लेन कुठली असते LR. आणि तुम्ही सरळ फॉर्म्युला सांगू शकता धिस अपॉन धिस इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस. मग मला हे सांगा किती असतं X अपॉन R इज इक्वल्स टू किती असतं LX अपॉन किती असतं LR. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. हां, धिस अपॉन धिस इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस, X अपॉन R इज इक्वल्स टू LX अपॉन किती असतं LR. करेक्ट आहे. ही झाली विस्टोन्स मीटर ब्रिज. विस्टोन्स मीटर ब्रिज नंतर नेक्स्ट आपण शिकलो होतो केल्विन्स मेथड. लक्षात ठेवा काय केल्विन्स मेथड. बघा केल्विन्स मेथड, केल्विन्स मेथड. हां बाळांनो आवाज नको आहे प्लीज. केल्विन्स मेथड मध्ये आपण सांगितलं होतं लेफ्ट हँड साईडला देर इज अ G, राईट हँड साईडला देर इज अ कॅपिटल R. ओके, लक्षात ठेवा. ओके, नंतर इथं वायर कुठला घेतला होता सांगा ए की AC, AC, आणि इथं काय ठेवायचं होतं जॉकी. इथं पॉईंट D जॉकी, इथं पॉईंट घेतला होता D. सांगा या साईडची लेंथ कुठली असते सांगा LG, या साईडची लेंथ कुठली असते LR, आणि सांगा फॉर्म्युला काय होता धिस अपॉन धिस इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस. सांगितलं होतं आपण. सांगा G अपॉन R इज इक्वल्स टू किती असतं LG डिवायडेड बाय काय LR. इज इट क्लिअर? येस. त्यानंतर आपण नेक्स्ट शिकलो होतो ओके पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर. ओके, आवाज नको आहे बाळांनो प्लीज. हां, पोटेन्शियोमीटर मध्ये आपण एकच प्रिन्सिपल शिकलो होतो की सपोज हा पोटेन्शियोमीटर वायर घेतला होता आपण डेरिव्हेशन मध्ये AB. या पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ किती होती सांगा कॅपिटल L. येस. सो व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं एक जम्बो डेरिव्हेशन, जम्बो म्हणजे बऱ्यापैकी कॉन्सेप्च्युअल डेरिव्हेशन होतं, मोठं नव्हतं काही जास्त. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर AB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं लेंथ. करेक्ट आहे. जर का दोन वायरच्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स घेतलं तर ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं लेंथ. अदरवाइज लेट कन्सिडर एनी पॉइंट P ऑन द वायर अँड लेंथ ऑफ AP इज इक्वल्स टू स्मॉल l घेतलं होतं. सो व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AP इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L की स्मॉल l स्मॉल l. सांगितलं होतं आपण. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. Potential difference across AB is directly proportional to capital L and potential difference across AP is directly proportional to L की small l small l. आणि त्यानंतर आपण फॉर्म्युला सांगितला होता बाळांनो PG. काय सांगा PG. व्हॉट इज PG? PG इज कॉल्ड एज काय पोटेन्शियल ग्रेडियंट. बोला पोटेन्शियल ग्रेडियंट. लक्षात ठेवा पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं सगळ्यांना माहित आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट इज अ पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज इक्वल्स टू किती असतं VAP डिवायडेड बाय किती असतं स्मॉल l. आपण शिकलो होतो पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. VAB असेल तर VAB असेल तर कॅपिटल L येईल, कारण की VAB ची लेंथ कॅपिटल L आहे. आणि जर VAP असेल तर बाळांनो कॅपिटल L की स्मॉल l येईल स्मॉल l, कारण की AP ची लेंथ स्मॉल l आहे. बघा आहे. सो तुम्ही इथं सरळ सांगू शकता युनिट. तुम्हाला जर विचारलं का रे त्याचं युनिट काय तर बाळांनो सरळ सांगू शकता व्हॉट इज द युनिट.
युनिटमध्ये जर का बघितलं तर युनिट असतं व्होल्ट पर मीटर, त्याला म्हणायचं V/m. ओके, किंवा दुसरं युनिट किती असतं ऑरमध्ये सांगा, काय व्होल्ट पर काय सेंटीमीटर, व्होल्ट पर मीटर आणि व्होल्ट पर काय सेंटीमीटर, याला म्हणतो आपण PG. त्यानंतर आपण शिकलो होतो व्हॉट आर अप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. लक्षात ठेवा, हां अप्लिकेशन्स बाळांनो लक्ष द्या, अप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर, पोटेन्शियोमीटर. हां अप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये सांगितलं होतं देर आर बेसिकली 3 अप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. पहिलं कुठलं आहे सांगा, बोला. टू कंपेअर द EMF ऑफ सेल E1 अपॉन E2 इज इक्वल टू किती L1 अपॉन L2 कॉल्ड ॲज डायरेक्ट मेथड. कुठली मेथड आहे बोला, डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडचं दुसरं नाव आहे इंडिव्हिज्युअल सेल मेथड. इंडिव्हिज्युअल काय सेल मेथड. लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल सेल मेथड म्हणजे समजतं का, एकदा सेल कुठला घेतला होता E1 आणि एकदा सेल कुठला घेतला E2. ओके सांगा दुसरी मेथड कुठली आहे बोला, E1 अपॉन किती असतं E2 इज इक्वल टू बोला L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2, याला काय म्हणायचं कॉम्बिनेशन मेथड. लक्ष द्या कुठली रे, कॉम्बिनेशन मेथड. ओय कॉम्बिनेशन मेथड. आणि गाईज कॉम्बिनेशन मेथडलाच ऑर मध्ये म्हणतो आपण, कमॉन सम ऑर डिफरन्स मेथड. कुठली सांगा, सम ऑर डिफरन्स मेथड. करेक्ट आहे. आणि सम ऑर डिफरन्स मेथड. आता सम ऑर डिफरन्स काय असतं, आता तुम्हाला समजायला पाहिजे. सेल सम केव्हा करतो, जेव्हा दोन सेल अपोजिंग मोड मध्ये असतात की अजिस्टिंग मोड. अजिस्टिंग मोड. सांगा अजिस्टिंग मोड काय असतं बोला. हां अजिस्टिंग मोड काय असतं, कमॉन व्हॉट इज अजिस्टिंग मोड. सो प्लस मायनस प्लस मायनस, प्लस मायनस प्लस मायनस. हा कोण आहे E1, हा कोण आहे E2. सांगा काय होईल, दोघांची सम केली तर काय होईल सांगा, E1 की E1 प्लस E2. E1 प्लस E2. हां बाळांनो अपोजिंग मोड कुठला असतो सांगा, बोला बोला अपोजिंग मोड कुठला असतो सांगा, प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस. हा कुठला आहे E1 आणि हा कुठला आहे सांगा E2. तर अपोजिंग मोड मध्ये काय करायचं सांगा, E1 की E1 मायनस E2. E1 डिफरन्स घ्यायचा थोडक्यात, मोठा मायनस छोटा. अजिस्टिंग मोड कसा असतो रे, ज्यात सगळे चिन्ह काय असतात सांगा, दोन सिमिलर साइन सोबत येतात की अल्टरनेट येतात. आणि अपोजिंग मोड मध्ये सेम येतात. बघा हे बघा मायनस मायनस जवळ आले. करेक्ट आहे. तर याचा फॉर्म्युला आपण बघितलं. आणि त्यानंतर आजची तिसरी मेथड, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. लक्षात ठेवा इंटरनल रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स. बघा इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि इंटरनल रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय RI. RI इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट किती असतं L1 अपॉन L2 मायनस 1. खतम. इंटरनल रेजिस्टन्स RI इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1. हे आज आपण शिकलो. लक्षात ठेवा. ओके आणि नेहमी लक्षात ठेवायचं L1 L2 मध्ये L1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन काय असतं L2. दोन लेन देतील, नेमकी L1 कुठली आहे आणि L2 कुठली आहे, तर नेहमी याला हे मल्टिप्लाय नाही रे बाळा. हां यात लक्षात ठेवायचं, जी मोठी ती L1 आणि जी छोटी ती L2 असते. लक्षात ठेवा, म्हणजे तो रेशो पॉझिटिव्ह होतो, नाही ते निगेटिव्ह रेशोमध्ये जाईल. चालेल. ओके एवढं आपलं झालं आहे. आता उद्याचं लेक्चर आपलं बाकी आहे थिअरी, त्याच्यात सुद्धा फॉर्म्युले तयार होणार आहे. 3-4 नाही 2 बेसिक फॉर्म्युले तयार होणार आहे. ते फॉर्म्युले तुम्हाला मी इथे लिहून देणार याच्या पुढे, तर तुम्ही एवढं सगळं लिहून घ्या. ओके त्याच्यासमोर अर्ध पेज सोडून द्या, जे उद्याचं लेक्चर होईल त्याचे फॉर्म्युले. ओके नाही मग सगळा टॉपिक संपतो आणि परवापासून याचे काय सुरू करू आपण, न्यूमरिकल. चला यावर फटाफट 5-10 मिनिटात फॉर्म्युले लिहून घ्या लवकर, फास्ट. कम ऑन फास्ट. चला लवकर. आता ऐका, एक अर्धा तास मॅथ्स घेतल्यापेक्षा मी फिजिक्सचे न्यूमेरिकल्स घेऊन घेतो. अर्धा तास मॅथ्स काय होणार आहे, बरोबर आहे. मग ते जे या पोटेन्शियोमीटरवरचे जे 4-5 न्यूमेरिकल आहेत ते घेऊन घेऊ आपण.
लवकर फास्ट झालंय. यू नेक्स्ट लवकर राईट डाऊन. ए बाळांनो चला लवकर फास्ट. चला आता नेक्स्ट इकडे बघा. आता आपण इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बघितला होता बरोबर आहे. ओके आता याच्यावर बेस मी क्वेश्चन्स बघतो. उद्या मी तुम्हाला शीट देईल त्यातलेच क्वेश्चन आहे सगळे टेक्स्टबुकचे. बघा टेक्स्टबुक लक्ष द्या. अनसॉल्व क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर आहे बाळांनो 229. उद्या मी शीट देईल तुम्हाला त्यात राहतील क्वेश्चन्स ठीक आहे. त्यातला क्वेश्चन नंबर बघा 16 आहे. आय थिंक आपले किती क्वेश्चन झाले आहेत रे आपण ऑलरेडी घेतले आहेत. मला असं वाटते याचे क्वेश्चन्स बघितले आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचे आहे ना. त्या डायग्रामचे क्वेश्चन्स बघितले ना. विस्टन्स ब्रिजचे बघितले आहेत. बरं विस्टर्न ब्रिजचे मी एक्स्ट्रा घेतले होते की नोट्समध्ये नव्हते आपलं याच्यात टेक्स्टबुकमध्ये. हा क्वेश्चन नंबर 16 बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा इंटरनल रेजिस्टन्सचा. हे पहा फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे बघा RI इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1 आणि L1 L2 मध्ये कोण मोठं असतं L1. बघा क्वेश्चन काय दिलाय. अँड EMF बाळांनो लक्ष द्या. अँड EMF ऑफ सेल इज बॅलन्स बाय द लेंथ ऑफ 120 सेंटीमीटर ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर. बघा तुम्हाला एक लेंथ दिली आहे 120 सेंटीमीटर. थांबा सध्या L1 आहे की L2 डिसाईड नका करू. वेन द सेल इज शंटेड बाय द शंट म्हणजे असतं बाळांनो पॅरलल बाय अ 10 ओम रेजिस्टन्स. बरं तुम्ही सध्या 10 ओम रेजिस्टन्स आहे. बघू आपण कुठला आहे कारण की आपल्यावर दोन रेजिस्टन्स असतात एक कॅपिटल R आणि एक काय असतं स्मॉल r. बरं ओके द बॅलन्सिंग लेंथ इज रिड्यूस बाय 20 सेंटीमीटर. मग मला हे सांगा इनिशियल बॅलन्स लेंथ 120 होती. नेक्स्ट बॅलन्स लेंथ इज रिड्यूस बाय 20 सेंटीमीटर म्हणजे काय झालं. ओके 120 मधनं 20 काय करायचे मायनस. ओके सो 120 मधनं 20 मायनस करायची म्हणजे किती झाली 100. आता दोन बॅलन्सिंग लेंथ आल्या तुम्हाला 120 आणि 100. सांगा जो बडी हो L1 आणि जो छोटी हो L2. खतम. आणि क्वेश्चन काय विचारला व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. टू फाईन थांबा तुम्हाला सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे म्हणजे RI काढायचा आहे. काय काढायचा आहे RI. तर मला हे सांगा हा इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो याच्यात कॅपिटल R असतो करेक्ट आहे. तुम्हाला RI काढायचा आहे मग दिलेला कोण असेल R की कॅपिटल R. मग तुम्हाला इथं RI काढायचा आहे आणि एक रेजिस्टन्स दिलेला आहे म्हणजे तो दिलेला कुठला आहे कॅपिटल R आहे की स्मॉल r आहे कॅपिटल R. साधी गोष्ट आहे. तो जर स्मॉल r असता तर मग इंटरनल रेजिस्टन्स काढायला कशाला लावला असता. चालेल सिंपल फॉर्म्युला यूज करा. कुठला सोल्युशन मध्ये जर का बघितलं तर सांगा फॉर्म्युला काय सांगा RI इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट किती असतं L1 अपॉन L2 मायनस 1. चला कॅपिटल R ची व्हॅल्यू किती आहे बोला 10 इन ब्रॅकेट L1 L1 ची व्हॅल्यू किती आहे 120 डिवाइड बाय L2 L2 ची व्हॅल्यू किती आहे बोला 100 आणि मायनस किती असतं 1. गेट्स कॅन्सल. सो 10 इन ब्रॅकेट बोला 12 अपॉन 10. सो इट्स 12 अपॉन 10 मायनस किती असतं 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1. सो इज इक्वल टू 10 क्रॉस मल्टिप्लाय करा 12 इंटू 1 12 10 इंटू 1 10 डिवाइड बाय 10 इंटू 1 10. सांगा काय करायचं बोला बोला हां काय करायचं बोला 10 इन ब्रॅकेट सांगा 12 मधनं 10 गेले 12 मधनं 10 गेले 2 डिवाइड बाय 10 गेट्स कॅन्सल. सांगा 2 की 2 ओम 2 ओम. खतम. इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम आलाय. सिंपल क्वेश्चन आहे एकदम. आता बघा क्वेश्चन नंबर 17 काय दिलाय सेम. हां क्वेश्चन वाचतो मी लक्ष द्या. त्यांनी काय दिलाय पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ अलॉंग द वायर इज तुम्हाला दिलाय 5 इंटू 10 रेज टू द पॉवर किती आहे बोला -3 होल्ड पर मीटर. काय होल्ड पर मीटर सांगा 5 इंटू 10 रेज टू -3 होल्ड पर मीटर. आता हे होल्ड म्हणजे असतं बाळांनो पोटेन्शियल डिफरन्स आणि मीटर म्हणजे काय असतं सांगा लेंथ. करेक्ट आहे. युनिट वरनं समजतं. होल्ड म्हणजे असतं पोटेन्शियल डिफरन्स आणि याला म्हणतो आपण लेंथ. करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला काय दिलाय सांगा पी की पीजी पोटेन्शियल ग्रेडियंट दिलाय. त्यांनी सरळ पोटेन्शियल ग्रेडियंट म्हटलं नाही त्यांनी होल्ड पर मीटर म्हटलं त्यावरनं मला सांगितलं होल्ड म्हणजे असतं पोटेन्शियल डिफरन्स आणि मीटर मध्ये काय असतं बोला लेंथ. मग पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ म्हणजे किती असतं पी की पीजी. बघा पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज तुम्हाला दिलाय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हां म्हणजे होल्ड पर मीटर होल्ड पर लिटर. ओके व्ही डिवाइड बाय एल लेंथ दिली आहे तुम्हाला 5 इंटू 10 रेज टू द पॉवर किती असतं -3 झालं. इफ द EMF ऑफ द सेल बॅलन्सेस द लेंथ तुम्हाला लेंथ दिली आहे बाळांनो सांगा लेंथ किती दिली आहे L
इज इक्वल्स टू 216 सेंटीमीटर. तर तुम्हाला समजायला पाहिजे 216 का रे सेंटीमीटर म्हणजे 10⁻² किती असतं 2 की -2 -2. सो 10⁻² मीटर ही झाली लेंथ. काय झाली बोला लेंथ. तर क्वेश्चन काय विचारला फाइंड ईएमएफ ऑफ सेल. तुम्हाला म्हणता डायरेक्ट टू फाइंड काय फाइंड करायचं आहे सांगा ईएमएफ. ईएमएफ आता तुम्हाला समजायला पाहिजे ईएमएफ म्हणजे ई आणि ईएमएफ प्लस मी काय म्हणू शकतो सांगा व्ही. का बरं सांगा ईएमएफ युनिट काय असतं व्होल्ट आणि व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्याचं युनिट काय असतं व्होल्टच असतं. मग मला एक सांगा मला एक सरळ गोष्ट दिली आहे त्यांनी काय सोल्युशन मध्ये मी सरळ सांगू शकतो काय मला काय दिलं आहे सांगा पी की पीजी. पीजी पीजी म्हणजे काय असतं पोटेन्शियल की पोटेन्शियल ग्रेडियंट. सांगा पोटेन्शियल ग्रेडियंटची व्हॅल्यू किती दिली आहे बोला 5 × 10⁻³ सगळ्यांना माहिती आहे पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं बोला पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. बघा ना पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. मग पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे 5 × 10⁻³ किती असतं -3 आणि मला व्ही काढायचा आहे म्हणजे ई काढायचं आहे म्हणजे व्ही काढायचं आहे ना. तर ही जी डिवाइडची लेंथ आहे ती डिवाइड मध्ये ठेवू की मल्टिप्लाइड मध्ये मल्टिप्लाइड मध्ये सरळ सांगू शकता व्ही इज इक्वल्स टू 5 × 10⁻³ इंटू काय करायचं एल. सो व्ही इज इक्वल्स टू 5 × 10⁻³ इंटू एल. एल म्हणजे लेंथ. सांगा लेंथची व्हॅल्यू किती आहे बोला 216 × 10⁻² किती असतं -2 खतम. एल तिकडे गेली ना 216 × 10⁻² किती असतं 2 की -2 -2. चला बोला आता काय करायचं हा बोला आता काय करायचं कमान हा. सो व्ही इज इक्वल्स टू किती असतं बोला 5 × 216 चला. सो 5 × किती असतं 216 इंटू चला दोघांचा बेस काय सेम इंडेक्सची ऍडिशन सांगा -3 -2 -5. सो व्ही इज इक्वल्स चला 216 ला 5 ने मल्टिप्लाय करा बोला किती 10. सो 1080 इंटू 10⁻² किती असतं -5 व्होल्ट खतम. साधी गोष्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स युनिट व्होल्टच असतं. ओके त्याला त्यांनी ईएमएफ म्हटलं ईएमएफचं युनिट काय असतं व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं व्होल्ट. सिंपल एकदम काहीच नाही. चालेल नेक्स्ट. आता बाळांनो ओके लक्ष द्या हां हा 15 नंबरचा क्वेश्चन तुम्ही मला हे सांगा हा इंडिव्हिज्युअल सेल मेथड आहे की कॉम्बिनेशन मेथड आहे तुम्ही सांगा मी क्वेश्चन वाचतो बघा. ए 2 सेल्स कंपॅरिझन ऑफ सेल शिकलं ना आपण 2 सेल्स ऑफ ईएमएफ E1 and E2 आर कनेक्टेड इन सिरीज सो ॲज टू असिस्ट ईच अदर. सो ॲज टू सांगा असिस्ट ईच अदर म्हणजे काय E1 E2 की E1 + E2. ओके लक्षात ठेवा. ओके सगळ्यात पहिले ओके E1 + E2 साठी कॅल्क्युलेशन दिलाय हा E1 आणि प्लस किती आहे सांगा E2 लक्षात ठेवा. 2 सेल्स आहे ए नालायक हो तुम्हाला अक्कल आहे का थोडी का रे बरा सडप इकडे बाहेर बाहेर इकडे इकडे बाहेर तिरपाकावर चढताय असं हा तुला अक्कल आहे थोडी किती बडबड काबर करताय इकडे इकडे बडबड काबर करताय हा आंघोळ बिंघोळ करून येत जा ना हो तिकडे उभा राहायचा बरो तिकडे बघ तिकडे बघ माग तिकडे बघ तिरपा का बरं झाला असं काय काय बडबड करताय मागापासून हा हा काय बडबड करताय की नाही ते सांग पहिले अबे करताय की नाही हा हो की नाही पुढे तिकडे बघ भिंतीकडे पुढे बघ तिकडे कोपऱ्यात बघ कोपऱ्यात हां तिकडे बघ तिकडे बघायचं माझ्याकडे नाही बघायचं हां चढू बरं तिकडे हां 2 सेल सिरीज मध्ये दिले आहेत एकदा दिले असिस्टिंग मोड मध्ये असिस्टिंग मोड मध्ये काय असतं सांगा E1 + E2 की E1 - E2 E1 + E2 तेव्हा बॅलन्सिंग लेंथ किती दिली आहे L1 सांगा बॅलन्सिंग लेंथ दिली आहे तुम्हाला 2.7 मीटर लक्षात ठेवा हां when the two cells are connected in series so as to oppose each other मग अरे अपोज केलं तर काय E1 + E2 की E1 - E2 E1 - E2 तर बॅलन्सिंग लेंथ दिली आहे तुम्हाला L2 and that L2 will be 0.3 मीटर किती असतं सांगा 0.3 मीटर लक्षात ठेवा. कंपेअर द ईएमएफ ऑफ 2 सेल 2 सेलचा ईएमएफ कंपेअर करायचा आहे. आता तुम्हीच मला हे सांगा ही कुठली मेथड आहे ऍक्च्युअली एकदा असिस्ट दिला एकदा अपोज दिला म्हणजे कुठली मेथड आहे
कॉम्बिनेशन मेथड टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. सो E1 अपॉन काय E2 ची व्हॅल्यू काढायची. विच मेथड इज दिस? कॉम्बिनेशन मेथड. सो सरळ सांगू शकता बाळांनो, बाय युझिंग बा कम्पेअर करणे म्हणजे रेशो फाइंड करणे. कम्पेअर करणे म्हणजे रेशो फाइंड करणे. बाय युझिंग कॉम्बिनेशन मेथड. कॉम्बिनेशन बघा, बाय युझिंग कॉम्बिनेशन मेथड. कॉम्बिनेशन मेथडचा यूज केला तुम्हाला समजेल काय. E1 अपॉन काय असतं E2 इज इक्वल टू बोला L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. सांगा E1 ची व्हॅल्यू किती आहे 2.7 मध्ये E2 ची व्हॅल्यू किती आहे 0.3. इथे किती आहे 2.7 मायनस किती असतं 0.3. सांगा 2.7 मध्ये 0.3 ऍड केले किती असतं 2.7 मध्ये 0.3 ऍड केले 3 आणि 2.7 मध्ये 0.3 2.4. 3 म्हणजे किती असतं 3 की 3 पॉईंट. ओके चला एक एक डीट पुढे घ्या. खाली 24 येईल आणि वर किती येईल सांगा 30. एक डीट पुढे सरकला तर वर सुद्धा एक डीट पुढे सरकेल, पण वर डीट सरकवायसाठी काहीच नाही आहे म्हणून एक्स्ट्रा काय घेतला आपण 0. आणि चला बोला आता काय होईल. ओके हां बोला ना. नाही काय तर 2चा भाग देता येतो. अरे सर नो बोला किती होईल सांगा 15/12. 15/12 म्हणजे 4चा भाग नाही 3चा. 3 5 जा आणि 3 4 जा. चला डिवाइड करून सांगा मला आन्सर. कमॉन. नाही राहू द्या रेशोज काढायचा है. किसका बड़ा है बता. E1 अपॉन E2 इज इक्वल टू 5/4. बोलो किसका बड़ा है E1 का बड़ा है कि E2 का. E2 का. बस वो नहीं पूछा, सिर्फ कंपेयर करो. ठीक आहे रेशो काढायचं. हां सिंपल क्वेश्चन असतात जर का थिअरी तुमची बरोबर असेल तर. आता इकडे बघा क्वेश्चन नंबर 12 काय दिलाय. हां अ होल्ड मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओम. सगळ्यांनी लक्ष द्या. एका होल्ड मीटरचा रेजिस्टन्स दिलाय 30 ओम. रेजिस्टन्स म्हणजे काय असतं आर की कॅपिटल आर. कॅपिटल आर. अ होल्ड मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओम. व्हॉट विल बी इट्स रीडिंग. व्हॉट विल बी इट्स रीडिंग. व्हॉट विल बी इट्स रीडिंग. इट्स म्हणजे कोणाचं. इट्स म्हणजे कोणाचं. हे बा क्वेश्चनची सुरुवात कशी केली आहे बघा. अ होल्ड मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओम. एका होल्ड मीटरचा रेजिस्टन्स दिलाय 30 ओम. क्वेश्चन विचारला व्हॉट विल बी इट्स रीडिंग. इट्स म्हणजे कोणाची होल्ड मीटरची. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस द सेल ऑफ EMF. सेल ऑफ EMF टू होल्ड. सेल ऑफ EMF टू होल्ड आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 10 ओम. आणि क्वेश्चन विचारला टू फाइंड. असं बोलले नाही. क्वेश्चन असा विचारलाय. क्वेश्चन पहा सुरू हे बा तुम्ही मला हे सगळं काय फाइंड करायचं आहे. सुरू करताना असं केलं अ होल्ड मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ फुल स्टॉप आणि म्हटलं व्हॉट विल बी इट्स रीडिंग. इट्स रीडिंग म्हणजे कोणाचं होल्ड मीटर. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे सांगा. रीडिंग ऑफ बोला होल्ड मीटर. रीडिंग ऑफ होल्ड मीटर म्हणजे व्ही ची व्हॅल्यू किती. रीडिंग ऑफ होल्ड मीटर किती आहे. तर तुम्हाला माहिती आहे रीडिंग ऑफ होल्ड मीटर मध्ये सरळ सांगू शकता. हां सांगा व्ही इज इक्वल टू किती असतं आय की IR. IR. व्ही इज इक्वल टू IR. विच लॉ इज दिस. बाबाज लॉ. व्ही इज इक्वल टू IR. से येस. येस. आता व्ही इज इक्वल टू मला व्हीच काढायचं आहे. आर ची व्हॅल्यू मला माहित आहे. राहिला प्रश्न आय चा. आय काय असतो सांगा. तुम्हाला काय दिलाय व्ही दिलाय की ई दिलाय. ई. मग EMF दिला असताना आय कसा काढायचा. हे बाय तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलं. हा सांगा सांगा EMF देत असताना काय काढायचं. आर की R प्लस आर आहे. R प्लस आर आहे. आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय R प्लस आर आहे. साधी गोष्ट आहे. ई दिला असेल तर बरोबर आहे ना. हां तर तुम्हाला ईच दिलाय. सो आय जिथं आय आहे तिथे काय लिहू शका ई डिवायडेड बाय बोला आर की R प्लस आर आहे. R प्लस आर आहे आणि हा तर इंटू आहेच. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा ई ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 2 डिवाइड बाय कॅपिटल आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 30. स्मॉल आर आहे म्हणजे इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 10 आणि इंटू किती असतं कॅपिटल आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे बोला 30. सांगा व्ही ची व्हॅल्यू किती येईल बोला 2 × 30 60 आणि 30 आणि 10 किती असतं 40. गेट्स कॅन्सल. व्ही ची व्हॅल्यू किती असतं 6/4 म्हणजे किती असतं 3 की 3/2 3/2 म्हणजे किती असतं 1.5 व्होल्ट. 3/2 म्हणजे 1.5 व्होल्ट ना. येस खतम. बघा एकदम फालतू क्वेश्चन्स असतात. आणि नेक्स्ट आता एक क्वेश्चन बघा पुन्हा. आता 13 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बाळांनो. सगळ्यांनी लक्ष द्या रे. क्वेश्चन असा दिलाय बघा. अ सेट ऑफ 3 कॉइल्स हॅव अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओम 12 ओम 15 ओम. बघा 3 रेजिस्टन्स दिले तुम्हाला 10 12 आणि 15 आर कनेक्टेड इन पॅरलल. सांगा कशात कनेक्ट केले पॅरलल. पॅरलल म्हणजे काय असे की असे. असे. दिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स ऑफ सेम रेजिस्टन्स. बर थांबा. तुम्हाला 3 रेजिस्टन्स दिले. लेट से R1 लेट से R2 आणि लेट से R3. आवाज नको आहे. पहिला दिलाय तुम्हाला 10 ओम नंतर दिलाय तुम्हाला 12 ओम आणि नंतर दिलाय तुम्हाला 15 ओम. ठीक आहे असे 3 दिले. सगळ्यात पहिले बोलले हे तिघं पॅरलल मध्ये लावले. कशात लावले पॅरलल. बघा सर्किट कसं केलंय बघा. हां पॅरलल म्हणजे समजतं का बोला
R1 हा, R2 हा, R3, R1 R2 R3. बोला तिघं कशात लावले, सिरीज की पॅरलल? पॅरलल. हे तिघं पॅरलल मध्ये लावले. मग या तिघांचे मिळून एक कॉम्बिनेशन तयार झालं, आर की आरपी? आरपी. आणि हे तिघं अजून एकदा सिरीज मध्ये लावले. कशात लावले? सिरीज मध्ये लावले. समजा सिरीज हा, R1 हा, R2 हा, R3, R1 R2 R3. हे थांबा 2 मिनिटं, मला एक सांगा, सांगा हे मिळून काय तयार झालं, आर की आरपी? आरपी. हे मिळून तयार काय झालं, आर की आर एस? आर एस. म्हणजे तुम्हाला किती रेजिस्टन्स दिले? 3. एकदा कशात लावले? पॅरलल. एकदा कशात लावले? सिरीज. आणि नंतर काय केलं माहिती आहे का, लक्षात ठेवा. ओके, हे आरपी आणि हे आर एस हे दोघांचं कॉम्बिनेशन सिरीज मध्ये लावलं. कशात लावलं सांगा? सिरीज. काय बोललो मी? एकदा तिघं कशात लावले? पॅरलल आरपी. एकदा कशात लावले? सिरीज, म्हणजे आर की आर एस. आणि हे आरपी आणि आर एस चं कॉम्बिनेशन कशात लावलं? सिरीज. कशात? सिरीज. करेक्ट आहे. पॅरलल म्हटलं असतं तर कसं आलं असतं मग हे कॉम्बिनेशन? असं आलं असतं ना. अरे ओके नाही, हे कॉम्बिनेशन सिरीज मध्ये लावलं तर विचारलं सर्किटचा रेजिस्टन्स किती झाला. कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स अँड करंट थ्रू इन टू द सर्किट. ठीक आहे, हे समजलंय तुम्हाला? आता 2 मिनिटं लक्ष द्या. हा, हे समजलंय ना? हा, लक्षात ठेवा, तुम्हाला समजलं पाहिजे. हे तिघं पॅरलल मध्ये लावले म्हणजे आरपी तयार झाला. हे तिघं सिरीज मध्ये लावले म्हणजे आर एस तयार झालं. हे कॉम्बिनेशन त्या कॉम्बिनेशनला कशात आहे? सिरीज मध्ये आहे. तर तुमचं असं सर्किट तयार झालं बाळांनो. या सर्किटचा ईएमएफ दिलाय प्लस मायनस, इथं प्लग की के दिलेली आहे. हा, तर सर्किटचा ईएमएफ तुम्हाला किती दिलाय बोला? तुम्हाला सर्किटचा ईएमएफ दिलाय ए व्ही इज इक्वल टू किती असतं? 4.1 व्होल्ट. 4.1 व्होल्ट असतं, लक्षात ठेवा. व्ही व्होल्ट. हे बा पोटेन्शियल डिफरन्स हे व्हीने दाखवतात आणि व्होल्ट सुद्धा व्हीने दाखवतात. तर क्वेश्चन विचारला, ओके, तुम्हाला क्वेश्चन विचारला टू फाइंड. सगळ्यात पहिले फर्स्ट विचारलं व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. सर्किटचा रेजिस्टन्स का, अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स. आणि दुसरा विचारला हाऊ मच अमाउंट ऑफ करंट विल फ्लो इन द सर्किट. सर्किटमधनं किती करंट जातो. हाऊ मच अमाउंट ऑफ करंट इज फ्लोइंग इन द सर्किट. चला, सर्किटमधनं किती करंट जातो. मग सांगा बरं सर्किटचा रेजिस्टन्स कसा काढाल? एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही. सांगा. हा, बोला. हा, सोल्युशन. मला हे सांगा. 2 मिनिटं, हे तिघं कशात दिले आहे? बोला ना, घाबरू नका, बोला. पॅरलल. हे बघा 2 मिनिटं बाळांनो. हा, मला हे सांगा, हे तिघं कशात दिले यार तुम्हाला? अरे बोला ना. मग पहिले आपण यांचा काढून घेऊ, चालेल ना? पॅरलल कॉम्बिनेशनचा. आणि हे तिघं सिरीज. ओके, मग मला असं वाटते 2 मिनिटं थांबा. हा हा, हा कोण झाला मिळून? आर की आरपी? आरपी. हा कोण झाला? आर की आर एस? आर एस. बरं आहे. आणि आरपी आणि आर एस कशात आहे? सिरीज की पॅरलल? पहिले आरपी काढू, आर एस काढू, नंतर दोघांचं सिरीज, म्हणजे सर्किटचा निघेल. हो म्हणा. ओके, मग आता सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा आपण काय करायला पाहिजे सोल्युशन मध्ये. ओके, सगळ्यात पहिले हा, पहिलं घेतलं बाळांनो R1 R2 अँड R3 आर इन पॅरलल. आर इन पॅरलल. तर तुम्हीच मला हे सांगा, पॅरलल मध्ये काय असतं? डायरेक्ट ऍडिशन की रेसिप्रोकलची ऍडिशन? रेसिप्रोकलची ऍडिशन. म्हणजे मिळून आरपी किती झाला? सो 1 अपॉन आरपी इज इक्वल टू किती असतं? 1 अपॉन R1 प्लस 1 upon R2 plus 1 upon R3. So 1 upon RP is equals to 1 upon R1. What's value of R1? 10 plus 1 upon R2. What's value of R2? 12 plus 1 upon R3. What's value of R3 is 15. Yes. So 1 upon RP is equals to बोला 10. 1 upon 10 plus 1 upon 12 plus 1 upon 15. चला मला सॉल्व करून दाखवा, क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून दाखवा. सांगा हे आन्सर किती येतं लवकर. लवकर क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करा. करायचं आहे. चला, किती आलं? 4 काय? आरपी की 1 अपॉन आरपी? 1 अपॉन आरपी किती आलं? बोला ना. केलंय कन्फर्म? कसं केलं बाळा? हा, तिघांचा एलसीएम घेतला तरी चालतो. किती आहे तिघांचा एलसीएम? अरे तू घेतला ना. अच्छा,
म्हणजे अच्छा ठीक आहे, मग नाही तर पहिल्या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्याचा आन्सर येईल, त्याचं तिसऱ्या सोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ते करा. सांगा मला आन्सर किती येतं. 1/4 येतं, हे असं येतं 1/4. येस, म्हणजे मग आरपी ची व्हॅल्यू किती झाली रे बाळांनो, 4 ओहम. लक्षात ठेवा 4 ओहम. तुम्ही क्रॉस एलसीएम घ्या, नाही तर मग क्रॉस मल्टिप्लाय करा, दॅट इज युअर चॉईस. करू शकता, बरोबर आहे, जमेल. आता मला हे सांगा, दुसऱ्या केसमध्ये ते तिघं कशात लावले, सिरीज की पॅरलल, सिरीज. मग दुसऱ्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, लक्ष द्या इकडे. हा बाळांनो, R1 R2 अँड R3 आर इन सिरीज, आर इन सिरीज. सिरीज मध्ये असेल तर RS इज इक्वल किती असतं, R1 प्लस R2 प्लस R3, म्हणजे 10 प्लस 12 प्लस 15. मग सांगा RS काय होईल, बोला. 10 प्लस 12 प्लस 15 किती असतं, 37 ओहम. करेक्ट आहे, हा झाला RS. कोण झाला सांगा, RS. बरं आहे. मग आता मला हे सांगा, हा झाला RP, हा झाला RS, हा झाला RP आणि हा झाला RS. मग मला हे सांगा, RP आणि RS हे सिरीज मध्ये आहे की पॅरलल मध्ये, सिरीज. मग सर्किटचा इक्विव्हॅलेंट निघेल, तर सरळ सांगू शकता बघा, RP अँड RS आर इन सिरीज. आवाज नको रे. RP अँड RS आर इन सिरीज. जर सिरीज मध्ये असेल तर आता सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काय निघेल, बोला. RP आणि RS आर इन सिरीज. सिरीज असेल तर आपण काय करतो, रेसिप्रोकलची ऍडिशन की डायरेक्ट ऍडिशन, डायरेक्ट ऍडिशन. तर मग आता तो सर्किटचाच इक्विव्हॅलेंट निघेल. सो आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू किती असतं, सरळ सांगू शकता, RP प्लस किती असतं, RS. RP म्हणजे 4 आणि RS म्हणजे किती असतं, 37. लक्षात ठेवा. सो आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू किती असतं, बोला, 4 प्लस 37. कम ऑन एव्हरीवन, बोला ना, 41. सो 4 प्लस 37 41. सो ओहम की ओहम, ओहम. लक्ष द्या, 41 ओहम. खतम. चालेल. तर तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती आहे, तर 41 की 41 ओहम, 41 ओहम. आणि मग विचारलं व्हॉट इज द करंट फ्लो इनटू द सर्किट. तर मला हे सांगा, व्हेन आय क्लोज द की करंट विल स्टार्ट टू फ्लो. करंट इज द एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. एबा करंट निघाला आय, एबा करंट निघाला आय, एबा करंट निघाला आय. करेक्ट आहे, येस, करंट निघाला आय. तर मला हे सांगा, सरळ सांगू शकता, बोला, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू किती असतं, आय की IR, IR. का रे, हा करंट कोणाचा आहे, RP मधला आहे, RS मधला आहे की सर्किट मधला आहे. मग सर्किट मधला आहे तर रेझिस्टन्स कोणाचा लागेल, RPचा, RSचा की सर्किटचा, 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 सर्किटचा. आणि सर्किटचा रेझिस्टन्स कोणला, आर की आर इक्विव्हॅलेंट, आर इक्विव्हॅलेंट. इक्विव्हॅलेंट म्हणजे सर्किटचाच असतो तो. हा जो आर इक्विव्हॅलेंट असते ना, तो सीकेडी, सीकेडी म्हणजे सगळ्यांचाच मिळून असतो. लक्षात ठेवा, म्हणजे RP आणि RSच्या सिरीज कॉम्बिनेशनचा. काय बोलू मी सांगा, RP आणि RSच्या, RP आणि RSच्या सिरीज कॉम्बिनेशनचा म्हणजे सर्किटचा रेझिस्टन्स. करेक्ट आहे. लागलीच तर तुम्ही ही डायग्राम छोटीशी अशी इथे काढू शकता. कुठली, हे बाय डायग्राम, हे बा, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. इथं प्लग किक आहे, इथं होल्ट आहे, इथं की आहे. थांबा, ओके, तुम्हाला इथं समजायला पाहिजे. थांबा रे. हा कोण आहे, RP, हा कोण आहे, RS. दोघं कशात आहे, सिरीज. तर या मिळून दोघा सर्किटचा एक इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स निघाला. तो कोण निघाला का, आर की आर सीकेटी, आर सीकेटी. किंवा त्याला आपण काय म्हणतो, आर की आर इक्विव्हॅलेंट, आर इक्विव्हॅलेंट. व्हेन यू क्लोज द की करंट विल स्टार्ट टू फ्लो. आवाज नको आहे, बरोबर आहे, येस, ओके. तो आर इक्विव्हॅलेंट हे पाहिजे इथं निघालाय. किती निघालाय तू सांगा, 41 ओहम. चालेल. मग आता सर्किट मधून जाणारा करंट I इज इक्वल टू IR, आर इक्विव्हॅलेंट. मग तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स तर तुम्हाला दिलेलंच आहे. सांगा पोटेन्शियल डिफरन्स किती दिलाय, 4 की 4.1, 4.1. सो 4.1 इज इक्वल टू किती असतं, I इंटू आर इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू किती असतं, 41. डिवाइड मध्ये घ्या, सांगा 4.1 डिवाइड बाय 41 इज इक्वल टू किती असतं, I. सो I ची व्हॅल्यू किती आहे, बोला. I ची व्हॅल्यू आहे 4.1 डिवाइड बाय 41. सो I इज इक्वल टू किती असतं, एम्पियर. 41 म्हणजे 41 पॉईंट. सांगा, एक एक दीड पुढे घ्या. एक दीड पुढे घेतला तर 41 आणि ते किती असतं, 410. खाली एक दीड पुढे सर वर घ्या, वर एक पुढे दीड घ्या. समजलाय, ओके. सो करंट I इज इक्वल टू 41 वनचा 41, 41 10चा एम्पियर. सो करंट I इज इक्वल टू 1/10 म्हणजे किती असतं, 0.1 एम्पियर. 0 की 0.1, 0.1 एम्पियर. खतम. चालेल. आणि एक लास्ट बसेल का, चला घ्या, लिहून घ्या. चला लवकर, फास्ट, लवकर.